तरी हा सुलभ उपाय मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय वेचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय श्री गौर्या सकलार्थदं निजपदाम्भोजेन मुक्तिप्रदं प्रौढं विघ्नवनं हरन्तमनघं श्रीखण्डितुण्डासिनां वन्दे चर्मकपालिकोपकरणैर्वैराग्यसौख्यात्परम् नास्तीति प्रतिशन्तमन्तविधुरम् श्रीकाशिकेशं शिवं नमस्ते सते जगत्कारणाय नमस्ते चिते ते लोकाश्रयाय नमो अद्वैत तत्वाय मुक्तिप्रदाय नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय महायोग पीठे तटे भेमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने पतीचा विस्तार बाबाजी सत्पुरुषाची तुका वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती करजोडी तो कथे काळी आपण आसाने जुळी मनोजगं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण तुम्हारे
रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज लावाव्या सुगटा भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ रूपाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी हे असणार पुरातन स्थळ भगवती भीमेच्या चरण तीरावर बसलेलं आणि महाबली हनुमंतरायांच्या चरण सानिध्यामध्ये भगवान भीमाशंकराच्या पंचक्रोशी क्षेत्रामध्ये असणारे हे वाळूज गाव आणि या गावामध्ये मारुतीरायाच्या जन्माचा उत्सव दरवर्षी साजरा होतो. जागृत देवस्थान दक्षिणमुखी हनुमंतराय या ठिकाणी विराजमान आहेत. भक्तांच्या करुण हाकेला साथ देणारे हनुमंतराय या ठिकाणी वस्तीस आहेत. विठ्ठल दरवर्षी देवाचा उत्सव होतो आणि या उत्सवाकरता अतिशय श्रम घेणारे हनुमान मित्र मंडळ अतिशय परिश्रम घेतात. अनेक यात्रेच्या निमित्ताने विविध कार्यक्रम होत असतात. त्या कार्यक्रमातला यात्रेच्या कार्यक्रमातलाच एक कार्यक्रम सर्वांकरता सर्व काही काय यात्रा म्हणजे हौशे गौशे नवसे सर्वांकरता सर्व आहे. मग पारमार्थिक लोकांकरता बी काहीतरी असलं पाहिजे. म्हणून हा कीर्तनाचा कार्यक्रम आमचे आदरणीय उद्योजक बाजीराव शेठ यांचा आज जन्मदिवसही आहे. त्यांच्या माध्यमातून ही सेवा आमच्या वाटेला आलेली आहे. भगवंताची जशी करता येईल वाकडी तिकडी सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल मारुतीरायाच्या चरण सानिध्यात हा कार्यक्रम आहे. मारुतीरायाला मनोजगम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठ. रात्रीचं काय खरं म्हणून आता कार्यक्रमाचे काय म्हणायचे पाहिजे. जेवण तर करणारच आहोत आपण, त्यात काही संशय नाही. 7 ते 9 कीर्तन नंतर समजे जेवण आरामशीर. पुढच्या वेळेस जरासं चेंज करा. अगोदर कीर्तन नंतर जेवण, मग ते व्यवस्थित होतं. संध्याकाळचं काही वारं सुटत, काही पाऊस येईल, लाईट जाईल, काय सांगता येतं. बरं जेवल्यानंतर माणसं थांबतील का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. विठ्ठल मारुतीरायाला बुद्धिमतां वरिष्ठम म्हटलेलं आहे. जितके जगतामध्ये ब्रह्मांडामध्ये बुद्धिवान आहेत त्यांच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ बुद्धिमान म्हणजे कोण आहेत? मारुती. ज्याला बुद्धीची इच्छा आहे
बुद्धी म्हणजे ध्यान. ज्ञान ज्या इंद्रियाद्वारे प्राप्त होतं त्याचं नाव काय? बुद्धी. ज्याला बुद्धीची गरज आहे, बुद्धी असावी वाटते, ज्ञान असावी वाटतं, ज्ञानाशिवाय काही नाही, त्याला काय करायचं? मारुतीची उपासना. ज्याला बलाची गरज आहे, बलाची सुद्धा देवता कोण आहे? मारुती. आता बुद्धीची देवता एवढी बुद्धी आहे त्यांच्याकडे अफाट, त्यांच्यासारखी बुद्धी कोणाकडे नाही. एकदाचा प्रसंग आहे रामायणाचा प्रसंग. राम आणि रावणाचं युद्ध होणार, त्याच्याकरता पूल वगैरे सर्व बांधलं, सेतू बांधला आणि आता युद्ध सुरुवात होणार. तेव्हा प्रभू रामचंद्राला असा प्रश्न पडला, रावणाच्या सैन्यामध्ये 80,000 अमर राक्षस आहेत, 80,000 अमर, आणि आपल्या सैन्यामध्ये एकही अमर नाही, सगळे मरणारे. मग 80,000 अमर कशानच मरणार नाहीत? ते तलवारीनं मरणार नाहीत, भाल्यानं मरणार नाहीत, गदेनं मरणार नाहीत, विष खाऊ घातलं तरी मरणार नाही, फाशी दिली तरी मरणार नाहीत. मग असे अमर राक्षस ते विकऱ्या माणसं गिनसं नाही, राक्षस माणसाला असं पापड्यासारखं खातात राक्षस, असे राक्षस. प्रभू रामचंद्राला चिंता पडली, यांचं कसं काय करायचं नेमकं? हे कोणाच्यानंच मरणार. भगवान चिंताग्रस्त झाले आणि बसले होते आपले असे एका दगडावर. मारुतीराय जवळ आले. जवळ आल्यानंतर भगवंतांना नमस्कार केला. म्हणजे भगवान देवा, आपण चिंताग्रस्त आहात, काय काय समस्या? समस्या काय नाही, या रावणाच्या सैन्यामध्ये 80,000 अमर राक्षस आहेत. जे मरणारे त्यांचं काहीतरी करू आपण. आपल्याकडे बी बलाढ्य लोक आहेत, तोड आहे आपल्याकडं, परंतु जे अमर आहेत त्याची काय तोड? काही तोडच नाही. हनुमंतरायामध्ये चिंता करायची काहीच गरज नाही. जितक्या युद्धाला, फक्त युद्धाला तुम्ही सुरुवात करा. युद्धाला सुरुवात झाली महाराज, आणि युद्धाला सुरुवात झाल्याबरोबर त्या मारुतीरायानं जी शेपूट अशी लांबवली आणि त्या शेपटीमध्ये 80,000 अमर राक्षस बांधले. आणि बांधल्यानंतर त्या ब्रह्मांडाच्या वर एक असं गोल चक्रीवादळ आहे म्हणतात, चक्रीवादळ. ते चक्रीवादळ सारखं चालू असते, ते कधीच बंद नाही. ते चक्रीवादळ सुद्धा कसं आहे? अमर आहे, गोल 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 या ब्रह्मांडाच्या वर फिरत राहत होती. ते 80,000 शेपटीमध्ये गुंडाळले राक्षस आणि असे फेकले वरच्या वाऱ्यामध्ये. आपण म्हणतो वरचं वारं, त्या वरच्या वाऱ्यामध्ये फेकले त्या चक्रीवादळामध्ये. चक्रीवादळ अमर आणि हे पण अमर. एकदा त्या चक्रीवादळात अडकलेला माणूस पुन्हा वरी येत नाही आणि खाली जात नाही. त्या चक्रीवादळामध्ये ते हे 80,000 अमर फेकून दिले, ते अजून गर 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 फिरायलेत म्हणतात. विठ्ठल अशी समस्याच नाही की ज्याचा इलाज मारुतीराय करणे. असे काय? बुद्धिमताम वरिष्ठम, बुद्धिमानामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे मारुतीराय. आणि मारुतीरायाच्या स्थानिकामध्ये त्यांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगामध्ये महाराज देव प्राप्तीचा सोपा उपाय सांगत आहेत. विठ्ठला कशाच्या प्राप्तीचा उपाय आहे? देवाच्या प्राप्तीचा उपाय. देव प्राप्त कसा होईल हा उपाय तुकोबारा आपल्याला सांगत. ठीक आहे,
देवप्राप्तीचा उपाय सांगतायत. तर देवाची गरज कोणाला आहे? गरज नसली तरी बऱ्याच गोष्टी आहेत. गरज नसली तरी माणूस संग्रहित ठेवतो. पण देवाची गरज काय? देवाचं काय? जर आंबे असतील किंवा लिंब असतील, आवळे असतील, त्याचं लोणचं तरी करता येते. देवप्राप्तीचा उपाय ऐकला आणि देव प्राप्त करून घेतला, मग त्या देवाचं काय लोणचं करायचं? काहीतरी उपाय उपयुक्त पाहिजे काही गोष्टीचा. ते बाबाचं ते मस्त ते हे पा काय पगडी, पगडी अशी पगडी असती. नवरदेवाला सुद्धा अशी पगडी असती. पण ते किती दिवस घालते? फक्त 1 दिवस. मग ते फेकून देतात कधी? ती तशीच सांभाळून ठेवतात. तिचा नंतर कधीच उपयोग होत नाही, तरी पण ती सांभाळून ठेवतात पगडी. काय ठेवतात माहिती. बऱ्याच गोष्टी आहेत. जागाच नाही. जागे जागाच नाही आम्हाला देव ठेवण्याकरता. कारण देव कुठं राहत असतो? साठविलार आहे देव हा हृदयात राहतो. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशोऽर्जुन तिष्ठति. ईश्वर हा कुठं राहतो? हृदयामध्ये राहतो. आणि या हृदयामध्ये अनेक प्रकारच्या भावना, अनेक प्रकारचे विकार, अनेक प्रकारची माया या हृदयामध्ये. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर आणि इतके विकार कशामध्ये भरले येते? या हृदयामध्ये. आणि देवाचा असा आहे, हे सगळे विकार बाहेर गेल्याशिवाय देव मध्ये बसत नाही. म्हणून लोक म्हणायला लागले, देव न लगे, देव न लगे. कारण देवाचा उपयोग लोकांना माहित नाही. विठाला एखादा गरीब असेल तर त्याला काय वाटतं? 2 पैसे जवळ असावे. गरीबाला काय वाटतं? पैसे असले पाहिजे. भूक लागली तर काय असतं? काय पाहिजे? जेवण. भूक लागली, घे देव. काय करेल ते देवाला? भूक लागली सध्या. कोणाचं लग्नच होईल झालं, त्याला काय पाहिजे? सोयरी कुठून तरी गोळली पाहिजे. तो त्याच्या भानगडीत आहे, घे देव. काय करेल ते देवाला? पहिल्यांदाच सांगून घेतलं, देवाचं लोणचं सुद्धा होत नाही. देवाच्या प्राप्तीचा उपाय ऐकून आम्ही करायचं काय महाराज? तुम्ही सांगताय देव प्राप्तीचा सोपा उपाय, पण देवाची गरज कोणाला आहे? आम्ही गरज जरी आज नसली तरी ठेवू देवाला, पण देवाचं करावं काय असा प्रश्न. आता देवाचा उपयोग आस्तिक लोक फार देवाची भजन करतात. देवा बद्दल फार आस्था असते त्यांची. त्याला म्हणायचं आस्तिक. नास्तिक देवाला मानतच नाही. मग आस्तिक आणि नास्तिकात भांडणं. एक देव मानते, एक देव मानत नाही. बरं, देव मानत नाही त्याच्याकरता देव नाही, पण देव मानतो त्याच्याकरता देवाचा काय उपयोग? हा उपयोग देवाचा कळायला पाहिजे.
तरच आपल्या अंतःकरणामध्ये देवप्राप्तीची इच्छा जागृत होईल आणि ती देवप्राप्तीची इच्छा घेऊन आपण तुकाराम महाराजाकडे जाऊ, संतांकडे, आणि मग साधू आपल्याला देवप्राप्तीचा मार्ग सांगतील. मग सगळ्यात अगोदर देवप्राप्तीची काय? आता सांगा, देवाचं द्या सोडून प्रत्येक कार्य, प्रत्येक गोष्ट, कोणती बी गोष्ट माणूस कशा करता करतो? कशा करता? अशी भूक लागली, जेवण करतो, आणि जेवण झाल्यानंतर पोट भरलं ना, पोट भरल्यानंतरही चहा पितो. चहा कशा करता पितो? बरं, चहानं काही माणसाचं पोट भरत नाही, भरते अशातला काही भाग नाही, आणि काही फार उपयोग आहे अशातलाही काही भाग नाही. पण चहा कशा करता पितो? कारण चहा आनंद करता पितो. जेवण, जेवण ही माणसाची गरज आहे, आणि चहा उगा आनंद. तसं अनेक गोष्टी, किंवा सांगायचं झालं तर प्रत्येक गोष्ट माणूस कशा करता करत असतो? आनंद करता. पैसे कमवतो, पैसे कमवल्यानंतर गाडी घेतो, बंगला घेतो, शेती घेतो, काय काय घेतो. याच्यातून त्याला काय प्राप्त व्हावं वाटतं? आनंद प्राप्त व्हावा. म्हणजे देवाची गरज आहे का नाही हे मात्र ठरलं नाही. हे पक्की गोष्ट, गरज आहे की नाही माहित पण नाही, पण आनंदाची गरज प्रत्येक माणसाला आनंदाची गरज आहे. नुसत्या माणसालाच नाही, प्रत्येक जीवाला म्हणजे मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत कोणता बी जीव असो, त्याला कशाची गरज आहे? आनंदाची गरज आहे. आनंदा करताच तो जगतो. विठ्ठला माणूस हा जेवणाने जगत नाही, माणूस हा समाधान जगतो. समाधान, दुसरा पर्यायी शब्द त्याला आनंद. आनंदानं माणूस जगत असतो. एखादं लहान लेकरू आहे, ते लहान लेकरू कसं वाढत असतो? आनंदानं वाढतो. प्रत्येक घरातला सदस्य, त्याची आई असो, त्याचे वडील असो, त्याचा आजोबा असो, त्याची आजी असो, त्याचा चुलता असो, चुलती असो, प्रत्येक जण त्याच्यावर प्रेम करत, त्याला घेत, जवळ घेत, त्याला कुरवाळत, त्याची पप्पी घेत. नुसत्या जेवणावर, नुसत्या दुधावर लेकरू वाढत, त्याला काय द्यावं लागतं? प्रेम, अर्थात आनंद द्यावा लागतो. झाड प्रयोग करून पाहतो. 2 झाडं जवळ जवळ लावा, घरात जवळ. एकाला प्रसन्न चित्तानं पाणी घाला, खत घाला. प्रसन्न चित्तानं खत घालत असताना, पाणी घालत असताना काहीतरी गुणगुणा गाणं, माझ्या बाळ्या, माझ्या सोन्या म्हणा त्या झाडाला. आणि दुसरं झाड बाजूला लावा, आणि त्याला पाणी घालत असताना शिव्या. तुम्ही तुमचंच करून पहा. एका महिन्यानंतर काय रिझल्ट येतो ते नंतर मला सांगा. विठ्ठला दुसरं उदाहरण, कुत्र. आपल्या दारात येणार कुत्र, त्याला भाकर तुकडा काही टाकायचं, फक्त त्याला जवळ बोलवायचं, रोज त्याला कुरवाळायचं, है ना, त्याला बोलायचं, छान गोड बोलायचं, त्याला भाकर द्यायची. दुसरं कुत्र, त्याला भाकर द्यायची, आणि भाकर दिल्याबरोबर त्याला एक टप्पू द्यायचं, है ना, काडीने एक टप्पू द्यायचा. रोज त्याला बोलवायचं, भाकर द्यायची, टप्पू द्यायचं. काय होईल बरं? 10 दिवसानंतर जे बिना भाकरीचं कुत्र तुमच्या दारात येऊन झोपल, भाकर कुठं खाऊ देऊ, गावभर जगल, आणि झोपायला कुठे येईल? तुमच्या दारात. कशाला? नुसत्या प्रेमाला. आणि याला किती जरी जेवण द्या तुम्ही, ते फक्त जेवणापुरतं, भाकरी पुरतं 2 मिनिटं येईल. तुम्ही हाणायच्या टायमात पर्यंत ते पळून जाईल. म्हणजे प्रत्येक माणसाला काय लागतो? आनंद लागतो, समाधान लागतं, प्रेम लागतं. विठ्ठल
म्हणजे माणसाला म्हणण्यापेक्षा जीवन कोणी असो, झाड असो किंवा कुत्र मांजर कोणीही असो, काय लागतं? आनंद लागतो. म्हैसच म्हणतात, म्हस. दोन पाया असतात, काळी असते, दोन शिंग असतात, दूध देणारा प्राणी, त्याचं नाव काय? म्हस. चार पाया. चुकलं वाटतं. आता हे जो म्हस आहे, म्हस नावाचा प्राणी. मग आता हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिरवा चारा नसतो. मग शेतकरी काय करतात? पावसाळ्याच्या दिवसात म्हणा, हिवाळ्याच्या दिवसामध्ये हिरवा चारा कापून व्यवस्थित वाळवून त्याची गंजी लावून ठेवतात. कशा करता? उन्हाळ्यात चारा. मग एका माणसाने काय केलं, पाणी होतं त्याच्याकडे मुबलक, मग त्यानं मका लावली. मका लावल्यानंतर हिरवा चारा आणि वाळला चारा दोन्ही त्याच्याकडे होते मुबलक प्रमाणात. मग त्यानं काय केलं, एका बाजूला हिरवा चारा ठेवला, या बाजूला हिरवा चारा ठेवला, या बाजूला वाळला चारा ठेवला. तिकडून म्हशीला सोडलं. म्हशीला सोडल्यानंतर म्हैस ती वाळला चारा खाईल का हिरवा चारा खाईल? हिरवा चारा खाईल. हिरवा चारा का खाईल? वाळला चारा खाऊन तिचं पोट भरत नाही का? मग खाती काय? हिरवा चारा का खात असेल? पोट तर दोन्हीला भरत, पण जाती कोणीकड? हिरव्या चाऱ्याकडे जाती. का जात असेल? कारण हिरव्या वाळल्या चाऱ्यापेक्षा हिरव्या चाऱ्यात तिला आनंद आहे. विठाला या प्रत्येक जीवाला काय लागतं? आनंद लागतो, प्रेम लागतो. खाण्यापिण्याचं जाऊन बसतो. नुसतं खाणं पिणं दिलं आणि शिव्या दिल्या तर कोणी तुमच्या जवळ टिकणार? घरी मायबापा असतात, म्हातारे मायबापा असतात. त्यांना खातात किती होते खातात. बाप अर्धी भाकर खातो, माय अर्धी भाकर खाते. त्यांना ते जगतात कशाच्या आधारावर? प्रेमाच्या आधारावर. नोकरीवर बाप पोरगा यावा आणि प्रेम सुख द्यावे, प्रेम सुख द्यावे, प्रेम सुख द्यावे, प्रेम सुख द्यावे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. पोट जेवणानं पोट भरत नाही. पोट कशानं भरतं? त्या आईला, म्हाताऱ्या आईला आणि म्हाताऱ्या बाबाला नुसती एवढीच अपेक्षा असते. रात्री 10 वाजता जर मुलगा आला कामावरून, फक्त एका वाक्यासाठी ते जागे असतात. आई जेवली का? है ना? किंवा बाबा जेवले का? या वाक्या करता ते
12 वाजेपर्यंत तुमची वाट पाहतात. कारण या वाक्यातून त्यांना काय मिळतं? प्रेम मिळतं, आनंद मिळतो. विठ्ठल ते म्हातारे माणसं घरचे थोडेसे काही दिवस जगाव असे वाटत असतील ना तुम्हाला, त्याच्याकडं दिवसातला 24 तासातले फक्त 5 मिनिटं द्या, ते 5 वर्ष एक्स्ट्रा जगणार. त्यांना काय अपेक्षा असते? आजी काय अपेक्षा असते बरं तुमची? फक्त लेखाला 2 वाक्य मला बोलावे, दिवसातून 2 वाक्य. किती जरी गडबडीत असला तर आई जेवली का, आई तुझी तब्येत कशी आहे, आई तू काय कर, एवढंच वाक्य. हे 4 वाक्य ऐकण्याकरता हे जिथे येत लोक. विठाला सांगायचं तात्पर्य आहे की माणूस हा कशावर जगतो? आनंदावर जगतो. आनंद अर्थात आनंद नुसत्या माणसालाच नाही तर पशु पक्षी प्राणी प्रत्येक जीवाला आनंदाची गरज आहे. आणि हा आनंद दुसरा तिसरा कोणी नाही, हा आनंद म्हणजेच देव आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, नित्य अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. आनंद आनंद दुसरं तिसरं काही नाही. आनंद म्हणजेच परमात्मा आहे. जो आनंदाचा सागर आहे, आनंदाचा आगर आहे, त्याचं नाव देव आहे. बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर, बाप रखुमा देवीवर. या आनंदाचा भांडार म्हणजे कोण आहे? परमात्मा. सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारखे ते. सुखाचा सुखनिधी कोण आहे? तो परमात्मा आहे. सुखाचा सुखनिधी सुखसागर जोडला. परमात्म्याचं स्वरूप काय? आनंद आहे. म्हणजे आनंद आणि परमात्मा हे काय? एक आहे, ते भिन्न नाही. तुम्हाला शंका वाटेल, हे जगामध्ये आनंद येतो, खाण्यात आनंद येतो, पिण्यात आनंद येतो, गप्पा मारण्यात आनंद येतो, काहीतरी छान गोड ऐकण्यामध्ये आनंद येतो, हे कशाचा आनंद आहे? हे आनंद नाही, हे आनंदाची सावली. विठाल आनंदाचं प्रतिबिंब आहे. माणूस आरशात पाहत असताना आरशातही आपलं नाकही दिसतो, तोंडही दिसतं, गालही दिसतात, डोळेही दिसतात. कशात? आरशात. मग आरशातला माणूस खरे का? नाही. पण आहे की नाही? सगळं आहे की नाही? का नाक, डोळे, दात सगळं ते त्याला आहे. पण कसा आहे तो? खरा आहे की खोटा? प्रतिबिंब आहे ते. तसंच या जगतामध्ये, या विषयामध्ये, अनेक गोष्टीमध्ये आपल्याला आनंद दिसतो, आनंद वाटतो, परंतु तो आनंद खरा ते आनंदाचं फक्त प्रतिबिंब आहे. या जगतामधला जितका काही आनंद आहे ते भगवंताच्या प्रतिबिंबाचा आनंद आहे. संसारामध्ये कशापासूनही आनंद मिळत असेल ना.
जर ते गुलाबजाम आनंद स्वरूप असते तर 6, 7, 10, 12, 15, 20, 25 जरी गुलाबजामुन खाली असते तरी काय झाला असता, आनंदच आला असता. चांगला माणूस टणटण आहे, कोणती बिमारी नाही, त्याला गुलाबजामुन सुखकारक आहे. डायबिटीज झाली त्याला खाय, त्याला आनंदाला कारण आहे की दुःखाला कारण आहे? दुःखाला कारण आहे. कोण? मग गुलाबजामुन सुख आहे का? सुख तुम्हा आम्हाला त्याच्यात आहे असं वाटतंय. खरं सुख कोणात आहे? त्या परमात्म्यात. त्या परमात्म्याच्या सुखाची सावली फक्त विषयामध्ये आहे. मग आता एक मला गोष्ट सांगा, तुम्हाला देव पाहिजे, हा तुम्हाला सुख पाहिजे की सुखाची सावली पाहिजे? आनंद पाहिजे का आनंदाचं प्रतिबिंब पाहिजे? खरा आनंद पाहिजे का नाही? मग खरा आनंद म्हणजे देव आहे. मग देवाची गरज कोणाला नाही तेवढी सांगा. आनंद म्हणजेच देव, आनंदावर भिन्न देव नाही. मग आता सांगा, देवाची गरज आहे की नाही? कोणाला गरज आहे? आस्तिकाला की नास्तिकाला? आस्तिक असो किंवा नास्तिक असो, कुत्रा असो की म्हैस असो, प्रत्येक जीवाला कशाची गरज आहे? देवाची. विठाला देव प्राप्त केल्याशिवाय खरा आनंद प्राप्त, तुम्हाला आनंद प्राप्त होईल पण आनंदाची नुसती सावली प्राप्त होईल, आनंदाचं नुसतं प्रतिबिंब प्राप्त होईल. मग कोणाला सावली घ्या वाटते का? प्रतिबिंब घ्या वाटतं का? खरं पाहिजे का नाही? निक पाहिजे. अर्थात देवाची प्राप्तीची इच्छा प्रत्येक जीवाला आहे. आस्तिकाला, देव मानणाऱ्याला सुद्धा देवाची गरज आहे आणि देव न मानणाऱ्याला सुद्धा देवाची गरज आहे. मग देवाची गरज प्रत्येक जीवाला आहे हे सिद्ध झालं. मग देव प्राप्तीचा उपाय माहित पाहिजे. मग त्याच्याकरता कोणाकडे जावं लागेल? तुकाराम महाराजांकडे जावं लागेल. संताकडे गेल्याशिवाय देव हरिप्राप्तीची उपाय, हरिप्राप्तीची उपाय, हरिप्राप्तीची उपाय, हरिप्राप्तीची उपाय, हरिप्राप्तीची उपाय. धरावे संताचे, धरावे संताचे, धरावे संताचे पाय, धरावे संताचे, धरावे संताचे, धरावे संताचे पाय. उपाय धरावे संतांचे ते पाय. देव प्राप्त करून घ्यायचा आहे ना, मग कशाला कोणाला शरण जावं लागल? संतांचे पाय धरावे लागतील, तेव्हा काय होईल? ते उपाय सांगतील देव प्राप्तीचा. ते देव आपल्याला प्राप्त करून देतील. उपाय सांगतील. हो, कोणी बी काही उपाय सांगेल, बरेच उपाय सांगतील. तुम्हाला काय पाहिजे? काय करायचं? पांढरे केस झाले का? पांढरे केस नाही कोणाकोणाचे, कोणी वयातच पांढरे केस होतात. 20-22 वर्षातच पांढरे केस, सगळे पांढरे केस झाले. मग ते उपाय शोधायला लागला, पांढरे केस काळे कसे करायचे? उपाय काय नाही म्हणे, सिंहाच्या नाकातला केस उपटून आणायचा, तो खोबऱ्याच्या तेलात भिजू घालायचा 8 दिवस, मग ते तेल लावायचं. उपाय आहे की नाही? चांगला उपाय आहे, पण शक्य साधू उपायही सांगतील, परंतु ते अवघड असल्यानं कसं करायचं?
आता ती सीता सुंदर, अति सुंदर आणि त्रिभुवनामध्ये सीता सुंदर होती. मग तिचं स्वयंवर ठरलं की बा एवढी सुंदर आहे, हिच्या करता उपवर सुद्धा तसाच पाहिजे. मग ते उपवर म्हणजे हे करण्याकरता स्वयंवर रचलं. स्वयंवर म्हणजे काय केलं, शिवधनुष्य, परशुरामाचा जो शिवधनुष्य आहे, त्या शिवधनुष्याला जो कोणी प्रत्यंच्या म्हणजे ती दोरी चढवे शिवधनुष्याला, त्याच्यासोबत सीतेचं लग्न होईल. बरेच लोक, राजे लोकांना वाटलं काय आपल्या बाणासारखा बाण असेल, धनुष्यासारखा धनुष्य असेल, घ्याचा दोरी चढवायची, लग्न करून टाकायचं. हजारो राजे, देशोदेशीचे हजारो राजे कशा करता आले, स्वयंवरा करता. म्हणजे ज्याचं लग्न झालं ते सुद्धा आले, लग्न नाही झालं ते सुद्धा आले, मथारे बी आले, मथारी राजे सुद्धा बी आले. काय करा, सुंदर, एवढी सुंदर पत्नी कशाने भेटायची, नुसत्या धनुष्य बाणा दोरी लावली की झालं, सोपं काम आहे. शिवधनुष्य होतं महाराज, सामान्य धनुष्य नव्हतं ते. शिवधनुष्याचा महिमा असा होता, हे शिवधनुष्य कोणाचं होतं, परशुरामाचं. परशुरामाचं आणि राजा जनकाचं चांगली मैत्री होती. राजा जनक म्हणजे सीतेचे वडील, दोघांची चांगली मैत्री होती. शिवधनुष्य घेऊन आपले फिरत फिरत कुठं आले, राजा जनकाच्या इथं आले. राजा जनकाने चांगलं स्वागत वगैरे केलं, शिवधनुष्य असा जरासा बाजूला ठेवला, आपल्या बैठकीमध्ये गप्पा मारीत बसले. आणि बसल्यानंतर ती सीता लहान होती, 2-4 वर्षाची सीता असेल. तिने ते धनुष्य घेतलं, घोडं म्हणून खेळायला लागली. धनुष्य तर घोडं करीत करीत गेली रस्त्यावर, रस्ता होता. आणि मग रस्त्यावर गेल्यानंतर पूर्ण रस्ताच ब्लॉक झाला ना, ट्रॅफिक जाम झाली. इकडे 10-12 गाड्या, तिकडे 10-12 गाड्या, आणि ते धनुष्य आडवा. इकडे गडबड सुटली यांना, परशुरामांना निघतो म्हणे, महाराज आज्ञा द्या. निघाले आता धनुष्य कुठे माझा, धनुष्य सापडा. मग राजा झाले म्हणाले, पोट्या पाट्या नेला असेल धनुष्य. पोट्या पाट्या, अरे महावीर कोणी असेल तो सुद्धा ह्या धनुष्याला माझ्या उचलू शकत नाही, पोट्टे पाट्टे तुमचे उचलू शकतात का. हो म्हणे, आमच्या सीते, आता सीता खेळू लागली, खेळत खेळत तिनं धनुष्य घेऊन गेली म्हणे बाहेर. अरे बापरे, त्यांना आला राग, म्हणे मी ब्रह्मचारी आणि माझ्या वस्तूला एका स्त्रीने हात लावला, स्त्रीने धनुष्यवर आणला, ते आता धनुष्य इथंच राहू दे म्हणे, मी निघालो. मग खेळत खेळत सीतेनं रस्त्यात नेलेला शिवधनुष्य. मग आता रस्त्यात किती वेळ ठेवायचा, ट्रॅफिक जाम झाली ना, त्याला घरात आणा म्हणे, राजमहालात आणा. मग आणायला गेल्यानंतर काही 2-3 सैनिक पाठवले, त्यांना हालच नव्हते. अरे बापरे, धनुष्य साधा हालत नाही. 200 पैलवान आणले, कशा करता, ते शिवधनुष्य घरात आणण्याकरता. 200 पैलवानाला सुद्धा म्हणजे अशा बळी वडी पाळीत आणला, उचलून नाही आणला, त्यो वडात आणला. राजा जनक म्हणे, तुम्ही पैलवान आहेत का काय, आमच्या 5 वर्षाच्या मुलीनं घोडं खेळत खेळत रस्त्यावर शिवधनुष्य नेला, आणि तुम्ही एवढे पैलवान, तुमची मुलगी राक्षस असा शिवधनुष्य आम्हाला उचलता उचलत. असा तो शिवधनुष्य इतका भयानक. आणि मग ते शिवधनुष्य राजा लोकांना वाटलं सोपं आहे काम, फक्त धनुष्याला दोरी लावणे. हजारो राजे लोक तिथं आले स्वयंवरा करता. आणि मग रावण सुद्धा तिथं पोहोचला, बिना निमंत्रणाच पोहोचला, त्याला कोणी निमंत्रण दिलं. आता रावण आल्यानंतर त्याला 10 तोंड 20 हात आणि संपूर्ण त्रैलोक्याचा राजा, देवाधिकावर बी त्याचं राज. असा रावण त्या ठिकाणी आला आणि काय करायला लागला, म्हणे सीता माझी, शिवधनुष्य तिकडे जाय करा. जनक राजा जवळ आला, महाराज तुमच्याकरता हा पोर खेळ आहे काय, धनुष्याला दोरी लावणे आमचा नियम ठरलाय सगळ्यांना मिळून, तर तुम्ही दोरी लावून टाका ना. ठीक आहे म्हणे राजा, त्या शिवधनुष्याला मी प्रत्यंच्या लावतो.
आणि लावण्याकरता रावणानं तो शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. एक हात लावला, एका हातानं हल्लाच नाही. दुसरा हात लावला, तिसरा हात लावला. रावणाला किती हात होते? 20. तर 19 हातानं तो काम करायचा आणि एका हातानं पाठ ठोकून घालला स्वतःचीच. वा रावण महाराज, वा रावण महाराज. 19 हात लावले त्यानं, तरी सुद्धा तो उचलायला तयार नाही. 20वा सुद्धा हात लावला तरी उचलला. कसा तरी उचलला आणि ते दोरी लावायला गेला, असा वर गेला त्याला शिवधनुष्य की तो त्याच्याच छातीवर पडला. पडल्यानंतर असा झोपला महाराज. त्याच्या तोंडातून रक्ताची पाठ व्हायला लागली. उपाय काय? अतिशय सोपा असणारा दिसणारा उपाय कधी कधी भयंकर अवघड होतो. विठाला देवप्राप्तीचा उपाय कोणाला विचारायचा? संतांना विचारायचा. काही लोक तुकोबाराकडे गेले आणि जाऊन म्हणायला लागले, महाराज आम्हाला देवप्राप्तीची गरज आहे. आम्हालाच नाही, प्रत्येक जीवाला गरज आहे. आम्हाला लक्षात आलं. आता आम्हाला काय करून घ्यायचं आहे? देव प्राप्त करून घ्यायचं. देवप्राप्तीचा उपाय सांगा ना, अवघड सांगू नका. कसा सांगा? सोपा उपाय. तर देवप्राप्तीचा सगळ्यात सोपा उपाय अभंगाच्या गावे गावे गीत, 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 गावे गावे तुझं व्हावा आहे देव, देव तुझा व्हावा आहे असं तुला वाटते ना, तरी हा सुलभ उपाय, सोपा उपाय कोणता? हा उपाय. हा कोणता? भावे गावे गीत. भावे गीत गावे. काय गावे? गीत गावे. गीत म्हणजे काय? गाणं. गाणं म्हणजे कोणतं गाणं? देवाचं गाणं. काय करायचं? देवाचं गाणं गायलं की देव प्राप्त होतो. हा उपाय तुकोबाराने सांगितला. आता किती हा सोपा उपाय म्हणतात. कसा उपाय हा? सोपा. काय गायचं? गाणं गायचं. गाणं गाणं इतकं सोपं आहे का? आपल्याला तर अवघड वाटतं. हो बाबा, गाणं एवढं सोपं आहे हो. त्याला लय शिकावं लागतं. त्याला गाणं 5-6 वर्ष आळंदीत घासावं लागतं त्याला.
ते सारे गमन ते लय असते बाबा त्याचं. सकाळचं गाणं वेगळं, सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे पाचचे काय काय लय थाट असतात त्याच्यामध्ये. आरोह अवरोह अलंकारण काय दुनियादारी लय. ते बरेच दिवस शिकल्यानंतर काय येत आहे, गाणं येते. बरं ठीक आहे गाणं येईल, काय बरेच दिवस शिकल्यानंतर गाणं येईल. पण मग प्रत्येकाला गाणं जमत जाऊ, आपल्याला तर गाणं जमत. ज्याला स्वर नाही ते किती जरी त्यानं 12 वर्ष आळवीत राहिला पेटी घेऊन आणि 12 तास त्यानं प्रॅक्टिस केली कशाची, त्याला येईल का गाणं? स्वरच लागत नाही. एवढी मोठी समस्या आहे. म्हणजे आता हे यायला देव भेटणार, यायला देव भेटणार, यायला देव भेटणार. आपण तुम्ही आम्ही सगळे मोकळेच ठणठण पाल विठाला देव प्राप्त करायचा असेल तर गीत गावं लागतं. आणि गीत तर आपल्याला येत नाही. बरं येत जरी असलं तरी ते गाता आलं पाहिजे. गाता येत नाही, केवढी भानगड आहे, केवढी समस्या आहे महाराज. पण पुन्हा त्याच्यामध्ये सूट दिली, गीत गा, स्वरातच गायलं पाहिजे असं नाही. येईल तैसा बोल रामकृष्ण नये दरी तुझ मधुर, नये दरी तुझ मधुर, नये दरी तुझ मधुर, गीत गायचं पण गीत स्वरातच असलं पाहिजे असं नाही. नाही जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे. देवानं जर तुला चांगला गळा दिला नसेल तरी काही भानगड नाही, काही हरकत. गळा असो किंवा नसो, गीत गाणं हा देव प्राप्तीचा. ते भीमदादा माहित असेल महाभारताचं. भीमदादा लय आवड कशाच, गाणं नाही, भजन नाही. प्रत्येक एकादशीला असं वट्या येऊन बसायचं, भजन तिकडे मध्ये बसायचे, मस्त वट्या येऊन बसायचं. भजनामध्ये या की महाराज या मध्ये येत जा, भजन करीत जा. भजनात अभंग बी लय पाठ, 6 चरणाचे अभंग पाठ आणि 4 तुकड्याचे अभंग पाठ असतात, मोठे मोठे अभंग पाठ. पण समस्या एक लय मोठी समस्या असते, ज्याला पाठांतर असते त्याला गळा नसते, स्वर नसते. आणि ज्याला मंत्र चांगले येते, गळा चांगला, स्वर चांगला, त्याला पाठांतर नसते. मग भीमाचं बी तसंच पहा, पाठांतर लय हो पण स्वरच लागत. मग आता एकादशीला आपलं भजनाला जायचं. मग आता ज्याला स्वर लागत नाही त्याला आपला 3 चरणाचा लहान अभंग म्हणून मोकळं म्हणजे दुसऱ्याला ताण नाही. आणि तुका म्हणे दुसऱ्याला म्हणायला व्हायचं, त्याला तुमच्याकडे काय म्हणतात, टिक मध्ये काय म्हणतात, चाल दुसऱ्याला देऊन टाकायची म्हणजे कसं बरं राहते, जमतंय. पण हे तसं नाही. 6 चरणाचा अभंग घेणार, 4 तुकड्याचा अभंग घेणार, पुन्हा त्याला चाल लावणार. मग आता ते अर्धा तास जातात ते भजनाचा सगळा. भजन ते बोंगळ होऊन जायचं, ते कंटाळा यायचा. एक भजने कमी व्हायला लागले या भीमाच्या त्रासाकडे. भजनेच पाराकडे येईल. मग भीमाच्या लक्षात आलं आपला स्वर लागत त्या भजण्यात, भजन करण्यात मजा. आवडे विठ्ठल गायचे एकांती, अलभ्यते येती गाव घरा. भलं लांब असं डोंगरात 5 किलोमीटर दूर शंकराचं महादेवाचं मंदिर होतं. तिथं रोज भीम जायचा आणि रोज देवाचे अभंग म्हणायचे. देवाचं आपलं त्या काळात जे असेल ते देवाचं अभंग असतील किंवा काही असेल, भगवंताचं गायन करायचं, सुंदर गायन करायचं. रोजचा नित्य नियम. काय झालं, गावामध्ये एका कुंभाराचं गाढव हरवलं.
गाढव हरवल्यानंतर ते 2-3 दिवस शोधलं, मग ते सापडा तयार नाही. मग सापडा तयार नाही, नंतर तो आपला सायंकाळच्या वेळेला असा बाजूवर पडला आणि पडल्यानंतर त्याला गाढवाची आठवण झाली. काय आठवण, काय गोड गोडच गाढव होतं, पांढरं शुभ्र होतं, ताजं लठ्ठ होतं, काम किती करायचं माझं गाढव. मग त्याच्या डोळ्यात पाणी आलं गाढवाचे. दिवसा शोधून शोधून आता मी बेजार झालो, आजच्या दिवस रात्री शोधून पाहू. काय सांगता येते, रात्रभर चरत असन आणि दिवसा ऊसात झोपत असन. मग तो संध्याकाळी आपला तो कुंभार दादा संध्याकाळीच गाढव शोधायला निघाला. आणि महाराज चलता चलता रस्त्याने चलत असताना त्याला त्याच्या गाढवाचा आवाज आला. इतका आनंद झाला त्या कुंभाराला, गाढव माझं सापडलं. मग तो आवाजाच्या दिशेने गेला गेला गेला, देऊळ दिसलं. देवळात कस काय गेलं गाढव? देवळात जवळ गेलं, दरवाजात असा उभा राहिला, पाहिलं कोणाकड? भीमदादाकड. भीमदादाचं काही लक्ष नव्हतं. महाराज घाबरला, त्याला वाटलं आता काय खरं, कशाला आला असं विचारल्यावर माझं काही खरं नाही. तितक्यात माघार पळता पाय काढायचा, तितक्यात भीमदादानं पाहिलं आणि पाहिलं थांब थांब म्हणल्याबरोबर आता काही राजा आहे, थांबताय ना पळताय ना, अवघड झालं. इकडं कस काय आलता? पाया पडतो महाराज, इकडं कसा आलता हे मला काय विचारू. आणि त्याच्यात काय पाया पडतोय, कस काय आलता, काय उत्तर द्या म्हणे. नाही नाही, तुम्हाला जर उत्तर दिलं का नाही तुम्ही माझी चटणीच करणार. नाही तसं काही करणार नाही, तू काय बिंदास सांग काय समस्या आहे. असं आहे, मला माझ्या गाढवाचा आवाज आला आणि मग त्या आवाजाच्या दिशेने मी इथं आलो, मग तुम्ही दिसले. म्हणजे तुला म्हणजे असंच म्हणायचं की माझा आवाज तुझ्या गाढवाचा आवाज सारखा आहे. अरे भीमाने त्या कुंभाराला काही केलं नाही, पण मग निश्चयच केला आजपासून गीतच गायचं, अभंग म्हणायचं नाही, एकांतात बी नाही लोकांतात बी नाही. बऱ्याच दिवसापासून भजन बंद करून टाकलं, म्हणणंच बंद करून टाकलं. एका दिवशी भीमाला आठवण आली, कोणाची? भगवंताची, देवाची, भगवान श्रीकृष्णाची आठवण आली. आणि आठवण आल्यानंतर भीमदादा हस्तिनापुराहून द्वारकेला गेले. कोणाच्या दर्शनाकरता? भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता द्वारकेत आले. आल्यानंतर भगवंताच्या दरबारात आले. भगवंताकडे पाहिलं तर भगवान ओळखूच नाही आले. भीमाला ओळखू का नाही आले? एकदम कृष झाले, वाळून गेले. चेहरा असा एकदम काळा पडलेला, भयंकर असे एकदम अशा. त्यावेळेला कसं पानझड झाल्यानंतर झाडं कशी होतात एकदम आवडत नाही झाडांना, हिरवळ चांगली सागरी चालली जाते झाडांची, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण दिसायला लागले. भगवंताजवळ भीमदादा जातो, दर्शन घेतो. देवा, अशी स्थिती तुमची का झाली असा प्रश्न विचारला भीमदादा. देव म्हणले, तुला काय सांगू, माझा खुराक बंद झाला. काय बंद झाला? खुराक बंद झाला. भीमदादा म्हणे, तुम्ही देव आहे, तुम्ही राजा, द्वारकेचे राजा. राजा बोले दल हाने, तुम्हाला काय कमी आहे महाराज? काय सगळे जगातले जितके काही ड्रायफ्रूट असतील ते तुम्हाला उपलब्ध आहे, जगातले जितके काही ज्यूस असतील फळांचे ते तुम्हाला उपलब्ध आहे. सगळं काही असताना सुद्धा तुमचा नेमका खुराक बंद कोणता झाला? देव म्हणे, मी ह्या गोष्टी खात नाही. देव कशाचा भुकेला आहे? थोर प्रेमाचा भुकेला, मला खायला काय लागतं? थोर प्रेमाचा भुकेला. मी काय खात असतो?
प्रेम म्हणजे भाव. मला भावाची आवड आहे, भावे गावे गीत. आणि माझ्या एका भक्तानं भाव धरून गीत गाणं बंद केलं, तेव्हापासून माझा खुराक बंद झाला आणि माझी ही अशी स्थिती झाली. प्रेमाच्या लक्षात आलं, देवाचं भजन आपणच बंद केलं. चूक लक्षात नाही तर यावेळी भुकेला विठ्ठल तुमचा स्वर लागतंय की नाही याच्याकडे देव पाहत नाही. तुम्हाला किती पाठांतर आहे हेही पाहत नाही. तुम्ही कोणत्या संताचा अभंग म्हणाले हेही पाहत. मग काय पाहते? भाव पाहते. गीत कसं गायचं? भावे गावे गीत, स्वरात गावे गीत. असं गीत कसं गायचं? भावे गीत, रागात गावे गीत. असंही या रागात गा. पण ते यमन राग, शारंग, केदार असे बरेचसे राग आहेत, त्या रागात गीत गा असं. हा, रागात असेल पुन्हा भावात असेल तर मग तो काय दुधात साखर. नाही ते नव्हते का ते याचे संत, गुजरातचे संत नरसिंह मेहता महाराज, ते जेव्हा भजन करायचे ना आणि ते जर केदार नावाचा राग आळवला ना त्यांनी, तर भगवंताच्या गळ्यातला जे कमळाचा पुष्पहार आहे तो कमळाचा पुष्पहार त्यांच्या गळ्यात येऊन पडायचा. एवढी कशी, एवढी ताकद आहे गायनामध्ये. गायनाचे अंगी, गायनाची रंगी, शक्ती अद्भुत हे अंगी. एवढी गाण्यामध्ये, एवढी त्या रागामध्ये सुद्धा काय असतं? सामर्थ्य असतं. पण त्याच्यामध्ये काय पाहिजे? शुद्ध ज्याचा भाव झाला, 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 गुरी देव नाही झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, गुरी देव नाही झाला. गुरी देव, गुरी देव, गुरी देव नाही झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. त्याला देव दूर नाही. कोणाला? शुद्ध भावावाल्याला. भाव पाहिजे. ते कोण गाणं असलं, चांगलं स्वर असेल, वरून त्याच्यामध्ये काय असेल? भाव. आणि स्वर नसला, नुसता भाव असला तरी काम. देव प्राप्त करायचं आहे ना. भावे गावे गीत. भाव हे भक्तीचं वर्म आहे. भावाशिवाय भक्ती. भाव बळे आकडे विना भावाशिवाय देव प्राप्त होत नाही. भाव बळे आकळे. नुसत्या भावाच्या बळानच आकळल्या जातो. तुम्ही तुमचं मग बाकी काही असो, ज्ञानानं, दुसऱ्या कोणत्या तपानं, कशानच नाही. कशानं? भाव. भावानच त्याला बांधल्या. काही ना लागे तो भावाची काही ना लगे एक भावाची कारण फक्त भाव आहे. भाव म्हणजे बाजार भाव नाही बरं का. कांद्याचे भाव पडले आणि सोयाबीनचे भाव वाढले, ऊसाचा भाव घसरला, ते भाव नाही. भाव म्हणजे प्रेम. भाव म्हणजे काय? प्रेम. भावे विन भक्ती, भक्ती विना भक्ती, भावे विना भक्ती, भक्ती विना भावे विना शक्ती बोलू नये, भावे विना शक्ती बोलू नये, भावे विना शक्ती बोलू नये. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. भाव हे काय? वर्मय भक्तीचं. भाव म्हणजे प्रेम. प्रेमाविन भजन, नाकाविन मोठी, अर्थाविन मोठी. भाव म्हणजे प्रेम. आणि ते प्रेमानं काय घ्यायचं?
वर्म आहे भाव हे कशाचं भक्तीचं वर्म आहे. जसं मृदंगाचं वर्म आहे. मृदंगाचं वर्म काय हो? विद्यार्थी आपला आळंदीत गेला 5-7 वर्ष मृदंग शिकला आणि त्याचे मग 1000-1500 बोल कशाचे मृदंगाची 1-2 वया भरल्या अशा मोठ्या मोठ्या वया म्हणण्यापेक्षा ते मोठे रजिस्टर बोल कशाला नुसत्या बोलायला बरं नुसते बोलत लिहून घेत होता असं बी गुरुजीची सेवा बी करायचा रोज बोल प्रॅक्टिस पण करायचं बरं हे म्हणणार 5-6 घंटे रोज प्रॅक्टिस. मग सप्त्याला बोलवला 6 वर्षानंतर गावकरी लोक आहे आणि हरिपाठ वाजवा म्हणले महाराज. मग म्हणणारा इकडे म्हणायला नाही वाजवणारा इकडेच वाजवायला. आडवा काय वाजवायला तिरपा काय ते कसं कसं असतं ते सगळं तालाच वाजत नव्हता. काय रे तू काय शिकला नाही का? हो म्हणजे 6 वर्षापासून. मग काय बोलत 2 वया भरल्या. मग प्रॅक्टिस करीत नाही प्रॅक्टिस बी करतो. मग नेमकं झालं काय समस्या? समस्या काय झाली? ताल नाही. काय नाही? ताल नाही. पक्वादाचं वर्म काय मग? ताल. ज्याला ताल आहे का नाही त्याला बोलायची बी गरज नाही. कितीतरी पक्वाद येत त्याला बोल येत नाही पण त्याला पक्वाद येते. कुठं गुरु सुद्धा केला नाही म्हणूनच त्याला पक्वाद वाजव. कीर्तन सुद्धा वाजवतात. असे पक्वाद मी पाहिले जे कुठं शिकले नाही ते कीर्तन वाजवतात. कशामुळे वाजवतात? त्याला वर्म त्याच्या हातात आला. काय वर्म आहे? ताल. गायनाचं काय वर्म आहे? स्वर. किती दिवस 10 वर्ष तिथं आळंदी शिकला आणि मग महाराज चाल म्हणा. मग लोकांच्या लक्षातच येईल गाडो वड आले का म्हणजे गायनाचं काय वर्म आहे? स्वर आहे. वर पक्वादाचं वर्म ताल आहे. तसं भक्तीचं वर्म काय? भाव. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. भक्तीचं वर्म भाव आहे. आणि वर्म चुकलं का नाही? वर्म चुकल्यानंतर त्या गोष्टीला काही अर्थ नाही. पक्वाद शिकत असताना जर तुम्हाला ताल नसेल किती दिवस जरी पक्वाद शिकला तरी त्याला काय अर्थ नाही. गायन शिकत असताना 12 वर्ष जरी गायन शिकला आणि जर स्वर नसेल तर त्या गोष्टीला अर्थ नाही. भक्ती 5 वर्षापासून माळ घातली कोणी, 10 वर्षापासून माळ घातली कोणी, 21 वर्ष, 51 वर्ष, 61 वर्षापासून माळ घातली आणि तुमच्या भक्तीमध्ये जर भाव नसेल, प्रेम नसेल तर त्या भक्तीला, त्या माळ घातल्याला अर्थ नाही. जर तुम्हाला रव्याचे लाडू बनवायचे असतील तर त्याचं बी काय वर्म आहे. रवाच म्हणतात का इकडं? शिरा करण्याचा रवा. त्या रव्याचा लाडू बनतो हे माहिती आहे? रव्याचे लाडू बनवतात संक्रांतीला वगैरे. अशा अनेक रव्याचे लाडू सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध. इकडे पश्चिम महाराष्ट्र असो का मराठवाडा असो किंवा विदर्भ सगळ्या रव्याचे त्याचं बी एक वर्म आहे. त्याचं वर्म पाकामध्ये. पाक जर लय कडक झाला तर रव्याचा काय होतो? दगड. पाक कडक झाल्यावर काय होतो? रव्याचा लाडू न होता दगड होतो. आणि पाक जर ढिला झाला तर रव्याचा लाडू न होता चिखल होतो. मग असं एक गडबडीचं लग्न होतं म्हणतात. कोण्या काळात तरी झालं मला माहित नाही ती घटना. गडबडीचं लग्न होत. मग काय पदार्थ करायला पाहिजे? एक जण मला रव्याचे लाडू करा. मग रव्याचे लाडू करण्यात आले. दुसऱ्या दिवशी लग्न. आज लाडू वगैरे करून ठेवले. खाऊन कोण पाहते? गडबड सर्वांना. ती चाचणी झाली कडक. रव्याचे लाडू न होता ते झाले दगड. मग दुसऱ्या दिवशी लग्न वगैरे लागले. पंक्ती बसल्या. लाडू वाढले. सर्व काही वाढलं. एक माणूस असा आवड ज्याला कशाची? रव्याच्या लाडवाची आवड. त्यानं असा लाडू घेतला आणि असा पाहिला. प्रेमानं त्याच्याकडे पाहिलं. बाबा किती सुंदर आहे, गोल आहे, गोमटा आहे, सुंदर दिसतो. घेतला आणि तोंडात दाता खाली चावला.
चावल्यानंतर तो फुटला नाही, त्याचे दात तुटले. 2 दात त्या लाडवासोबत बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्याला रागच आला, म्हणजे लाडवानं दात पाडली माझी. पण त्याला काय असं बुक्की मार, हे कर, दाब, ते काय दबायला तयार. बराच प्रयत्न केला. नेमका दरवाजाजवळ बसला होता आणि लाकडी दरवाजाच्या त्या सामटीमध्ये फटीमध्ये लाडू घातला. दरवाजा असा वळला. दरवाजा वळल्यानंतर दरवाजा मोडला. लाडू फुटला. बरं फुटला नाही तो सटकला. सटकल्यानंतर तो वर बापाच्या जाऊन कपाळावर लागल्यावर महाराज ते वरबाप होता, त्याला आधीच आयरामध्ये काही कमी जास्ती झालं होतं, त्याला आधीच राग होता. त्याला वाटलं नवरी कोड्या कोणतरी मला काय मारलं. मग यानं बी दुसरं तिसरं काही हात्यार उचललं नाही. महाराज 7-8 लाडू हातामध्ये घेतले. फटाफट तिकडे नवरीच्या वराडाकर फेकून मारले. कोणाच्या कानावर बस, कोणाच्या नाकावर बस, कोणाच्या कपाळावर टेमुळे. मग ह्या नवरीची इकडे काय कमी नव्हती महाराज. म्हणजे बाहेरच्या गावातली येऊन आपल्या गावात येऊन मारणार आपल्याला. ते तरुण मंडळीचं रक्तच उसळलं. हे शक्य नाही म्हणे, यांना गावाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. आता यांनी बी दुसरं तिसरं काय उचललंच नाही, यांना लाडूच उचलली. आणि तिकड्याने लाडू इकड्याने लाडू, जे तुंबळ युद्ध झालं महाराज. कोणाचा नाक तूट, कान तूट, काय कोणाच्या पायाला, कोणाचं काय, भयंकर असं युद्ध झालं. कशा भावे गावे आणि एवढ्यानं जमणार नाही. काय करावं लागल? शुद्ध करून या चित्त शुद्ध करावं लागेल. चित्त निर्मळ करावं लागेल. कारण निर्मळ चित्तामध्येच काय राहतो? येऊनी गोपाळ राहे तेथे. का म्हणे चित्त निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ केल्याशिवाय देव प्राप्त होत नाही. आता किती अवघड आहे. एखाद्याला म्हणलं तुझं चित्त निर्मळ नाही, तुमचं चित्त निर्मळ नाही हो. तुम्ही काय म्हणणार? कशावरून? ए बुवा कुठला कोण तू, कधी आला? मला डायरेक्ट म्हणतो तुझं चित्त निर्मळ नाही. राग येईल की नाही कोणाला तुझं चित्त निर्मळ नाही म्हणलं? बरं एखाद्याला म्हणलं तुमचं चित्त लय शुद्ध आहे, ते हसल पण तिच्या मनात ते काय म्हणे? तुम्ही म्हणता म्हणत नाही मला, पण तसं काय नाही. आपले बी लय लफडे. विठाला चित्त निर्मळ आहे की अशुद्ध आहे? चित्त शुद्ध आहे की अशुद्ध आहे? कशावरून ओळखायचं बरं? सोपा शास्त्रात दुसरा मी सांगितलं, त्याचं थोडस सोपं करून मी सांगतो. दुसऱ्याचं चांगलं झाल्यानंतर ज्याला आनंद होतो त्याचं चित्त निर्मळ आहे. आणि दुसऱ्याचं चांगलं झाल्यानंतर ज्याला दुःख होतं त्याचं चित्त अशुद्ध आहे. बस एवढंच त्याचं माप आहे, एवढं त्याचा मापदंड आहे. मग जनतेनं पाच मी कशाला काय म्हणू तुमचं चित्त निर्मळ आहे की अशुद्ध आहे की शुद्ध आहे? जनतेनं पाच. आपल्याला दुसऱ्याचं बरं झाल्यानंतर दुःख होतंय की दुसऱ्याचं बरं झाल्यानंतर वाईट वाटत? एखादा असा कडक कपड्यावाला माणूस, एकदम पांढरे शुभ्र कपडे, छान पॅन्टही पांढरी, शर्टही पांढरे, वरील टोपी घातलेली ती सुद्धा पांढरी, चिखला जवळून गेला, भटकन पडला. भटकन पडल्यानंतर बरं त्याच मग काय झालं? वाईट झाला ना.
मग नुसतं मी वाईट झालेलं सांगितलं तरी तुम्हाला हसू आलं पहा. किती अवघड आहे. कोणाचं वाईट झाल्यानंतर काय काय झालं पाहिजे, दुःख झालं पाहिजे. वाईट झाल्यानंतर आहे बिचारा एवढा सज्जन माणूस, चांगला माणूस, पांढऱ्या कपड्यावाला माणूस, आणि तो पडला, धावत जाणे, त्याला उचलणे. अगोदर लोक हसूनच घेतात. इथंच आपली प्रचिती करता, आपल्या चित्ताची प्रचिती देतात की आमचं चित्त अशुद्ध आहे. विठाला जोपर्यंत दुसऱ्याचं चांगलं झाल्यानंतर आनंद होत नाही आणि दुसऱ्याचं वाईट झाल्यानंतर दुःख होत नाही, तोपर्यंत परमार्थ करीत राहायचं. म्हणजे चित्त शुद्ध तुमचं झालं की नाही या परीक्षेहून कळ. मग चित्त शुद्ध, महाराज चित्त शुद्ध हे करू आम्ही, तर कसं करायचं आम्हाला उपाय सांगा. ते अभंगाच्या तिसऱ्या चरणात. अनेकाचे कानी अनेकाचे कानी अनेकाचे कानी अनेकाचे भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध पाहिजे, भाव पाहिजे, चित्त शुद्ध पाहिजे. चित्त शुद्ध कशाने होईल? अभंगाच्या तिसऱ्या चरणापासून तर शेवटच्या चरणापर्यंत चित्त शुद्धीचे उपाय सांगितले. आपण भजन करतो आणि भजन करण्याचा फायदा होत नाही. का फायदा होत नाही? आणि काचे काणी गुण दोष मना आणि असं होते ना. आपलं न आणि आहे आणि आपलं काय होतं आणि. कोणाची तर कोणाची आपल्या तोंडातून निंदा होते आणि कोणाची ना कोणाची स्तुती होते. तुम्ही देवाचे झाले ना, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली ना, तुम्ही एकदा निश्चय केला ना तुम्ही मी कोण आहे, भक्त आहे, तर मग भक्ताचा एकच नियम आहे, कोणाची स्तुती करायची नाही आणि कोणाची निंदा नाही. स्तुती अथवा निंदा करावी देवाची. स्तुती करा वाटली तर देवाचीच करायची आणि निंदा जरी करा वाटली तर देवाचीच करायची. तुकोबारायण स्तुती केली देवाची. श्री आनंदा मधुसूदना जगत व्यापक जनाबाई निंदा केली तुझी रांडरणी झाली. जन्मोजन्मी तुडा आलेली उभी राहून अंगणी शिव्या देती दासी जनी. मग शिव्या जरी दिल्या तर कोणाला दिल्या? देवाला. हे भक्ताचं लक्षण. स्तुती जरी केली तरी कोणाची करायची? माणसाची स्तुती अथवा निंदा करायची. लोक कीर्तनकाराकडून मी स्तुतीची अपेक्षा करतात. सांगा इमानदारीने सांगा, तुम्ही गाथा वाचता का? गाथा वाचता का? ज्ञानेश्वरी वाचता का? बरं वाचित पण असा एखादा कोणी वाचितही असेल, गाथा वाचित असेल, ज्ञानेश्वरी तुम्हाला कळती का? बरं कळती का? नाही कळत. मग कळण्याचं काय साधन आहे? कळण्याचं साधन काय? आणि तुकोबाराय ज्ञानोबाराय जे सांगतात ते कळायला पाहिजे का नाही? त्याच्याशिवाय कल्याण आहे का? नाही. आणि तुम्हाला मनानं कळत नाही, तुम्हाला वाचायला टाइम नाही, मग तुम्ही काय करता? कोणाकडून अपेक्षा ठेवता? कीर्तनकाराकडून. तुकाराम महाराज काय म्हणतात हे कोण सांगणार तुम्हाला? एकमेव कीर्तनकार सांगणार. मग एकमेव कीर्तनकार सांगणार, त्याच्या कानात तुम्ही जाऊन सांगितलं आमच्या आमच्याचं असं आहे तसं आहे, त्याचं जरासं सांगा, ह्याचं जरासं सांगा, हे जरासं सांगा, मग त्या कीर्तन किती करायचं? ज्ञानोबाराय काय सांगतात, तुकोबाराय काय सांगतात हे कधी सांगायचं त्याला? बरं दुसरा उपाय आहे का तुमच्याकडे? कीर्तनकाराशिवाय संत काय सांगतात हे कळण्याचा दुसरा उपाय नसताना
कीर्तनकाराकडून आपण स्तुती किंवा निंदेची अपेक्षा करू नये. विठाल तुकाराम महाराज काय सांगतात, माझे ज्ञानोबा काय सांगतात, महाराज हेच सांगायचं, आगाऊ बोलायचं नाही, कोणाची स्तुती करायची नाही आणि कोणाची निंदाही करायची नाही. तुम्ही अपेक्षा सोडल्या की आम्ही हे बोललो सोडा, मला काय करायचंय, तुम्ही स्तुती करा म्हणजे मी स्तुती करतो, आमचे तर पैसे पकले, 2 पैसे आम्हाला मिळणार, परंतु नुकसान कोणाचं आहे, तुमचं नुकसान आहे, लक्षात ठेवा. पण स्तुती जरी झाली तर कोणाची झाली पाहिजे, देवाची. निंदा जरी झाली तरी कोणाची झाली पाहिजे, देवाची झाली पाहिजे. हा नियम आपण आपल्या जीवनात आणला की चित्त शुद्ध होतं. त्याच्यानंतर काय करायचं, मस्तक ठेंगणा तरी संतांच्या शरणा. कोणी ज्ञानी आहे, साधू आहे, त्याच्या पुढे जाऊन झुकायचं. का झुकायचं, ज्ञान प्राप्ती करता झुकायचं. तेच काय करणार आहेत आपल्याला, भागलिया मज वाहतील गडिये त्यांच्याने जोडे सर्व सुख. म्हणून संतच आपल्याला काय करणार आहेत, देवापर्यंत घेऊन जाणार आहेत. म्हणून संता मस्तक ठेंगणा तरी संतांच्या चरणा वेचिते वचन जेणे राहे समाधान. असं बोललं पाहिजे की आपल्याला समाधान वाटलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही समाधान वाटलं पाहिजे. थोडक्यात सांगायचं म्हणजे कामापुरतं बोललं पाहिजे. माणसांनी जर कामापुरतं बोलले का नाही, जगातले कोर्ट नावाचा प्रकार, न्यायालय नावाचा प्रकार बंद होऊन जाईल. फक्त काय करायचं, कामापुरतं बोलायचं, फालतू बोलायचं. लोक फालतू बोलतात, अहंकार युक्त बोलतात, दुसऱ्याचा अहंकार दुखावतो, भांडणं होतात. म्हणून वेचिते वचन जे राहे समाधान. तुका म्हणे फार थोडा तरी उपकार. माणसानं फार उपकार केला पाहिजे, अति उपकार केला पाहिजे. जर फार करण्याची सवय नसेल तर किती केला पाहिजे, मग थोडा करत करत काय केलं पाहिजे, फार. थोडा तरी याचा अर्थ थोडाच करा असं नाही, थोडा करायची सवय लावा आणि किती करा, फार.